नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी याच्यासाठी रेल्वेने 33,000ची जाहिरात काढली होती आणि त्याचे बरेच महिने झाले विद्यार्थी वाट पाहत होते की ही परीक्षा कधी होईल। त्याच्यामध्ये 10वी पास आणि ITI यांची कोर्टमध्ये केस सुरू होती। शेवटी ती केस सुरू आहे, पण रेल्वेने RRB विलासपूर वर ऑफिशियल वेबसाईटवर एक्झाम डेट डिक्लेअर केलेली आहे आणि ती आहे 19 नोव्हेंबर। 19 नोव्हेंबर पासून तर डिसेंबरच्या एंड पर्यंत ती परीक्षा चालणार आहे, बरोबर आहे। तर अजूनही आपल्याजवळ 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे। या जाहिरातीची विशेषता ही असते की फक्त 10वी वर ही परीक्षा असते। ज्यांनी फॉर्म भरला असेल तर ही सुवर्ण संधी आहे, कारण रेल्वेमध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जॉब मिळवणं आणि 10वी वर तर हा एक ड्रीम जॉब असते। याच्यामध्ये विशेष काय असते, बरोबर आहे। 10वी वर हा जरी जॉब आहे तर 10वी पास झालेल्यांसाठी हा रेल्वे ग्रुप डी चा जॉब असतो। पण याची विशेषता ही आहे की जेव्हा तुम्ही रेल्वे ग्रुप डी मध्ये सिलेक्ट व्हाल तर तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम असतात आणि डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू तुम्ही TC, त्याच्यानंतर स्टेशन मास्टर यासारख्या पोस्ट तुम्ही घेऊ शकता। म्हणजे तुम्हाला रेल्वे डिपार्टमेंट मध्ये एंट्री करण्यासाठी ही सर्वात बेस्ट संधी तुम्हाला आलेली आहे आणि ही संधी पुन्हा येणार नाही। आता दुसरी गोष्ट तुम्हाला एक हिस्ट्री सांगतो। याच्या अगोदर ज्या रेल्वे ALP टेक्निशियन ज्या रिक्रुटमेंट निघाल्या तर त्या प्रत्येकामध्ये रेल्वेनी पहिल्या ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत। म्हणजे उदाहरणार्थ पहिले काही जागा होत्या 20,000 तर 5,000 वाढवल्या किंवा 10,000 वाढवल्या। तर आता ही जी जाहिरात आहे तर ही 33,000 पेक्षा जास्त जागांसाठी आहे। किती? 33,000 पेक्षा जास्त जागांसाठी आहे। याची एक्झाम जी आहे, या एक्झाम जी व्हायला पाहिजे होती तर ती आतापर्यंत एक्झाम व्हायला पाहिजे होती, पण ती आली नाही। रेल्वेने काय सांगितलं आहे की दरवर्षी आम्ही कॅलेंडर देऊ, जसं स्टाफ सिलेक्शन देते दरवर्षी कॅलेंडर देऊ तर दरवर्षी जागा निघतील। मग आता 2025 ला रेल्वे ग्रुप डी ची एक्झाम होऊन त्याचा रिझल्ट होऊन जॉब मिळायला पाहिजे होते, नाही मिळाले। तर ही रिक्रुटमेंट 2026 मध्ये जाणार आहे। मग 2026च्या जागांचं काय? तर दाट मी शक्यता म्हणत आहे, शक्यता आहे की ह्या 33,000च्या जागा 50,000 प्लस होऊ शकतात, कारण 2026च्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्येच त्या ऍड करू शकतात। हे एक्झाम घेणं, त्याच्यानंतर रिझल्ट लावणं, 1 करोड विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरलाय, त्याचा रिझल्ट लावणं, रिझल्ट लागल्यानंतर फिजिकल घेणं, फिजिकल नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर मेडिकल, याला लागणारा वेळ हा जास्त आहे। त्याच्यामुळे 2026 ची ज्या जागा आहेत त्या याच्यामध्ये ऍड होतील तर निश्चित हे 50,000 पेक्षा होऊ शकते। ही एक फक्त शक्यता आहे, पण 10वी वर जर ह्या जागा आहेत अशी सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही। मग आपण जे पाहतो की एक आपला जो असते की UP बिहारचे लोक महाराष्ट्रामध्ये येऊन जॉब करतात, रेल्वेमध्ये तुम्हाला हिंदी बोलणारे दिसतात, ते येतात याच्यामुळे कारण आपण करत नाही। मुंबई जर तुम्ही झोन भरलेला असेल आणि जर तुम्ही 10वी रेल्वे ग्रुप डी चा फॉर्म भरला असेल, ही सुवर्ण संधी आहे। 19 नोव्हेंबर पासून ती परीक्षा सुरू होणार आहे, तर तुम्हाला अजूनही 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे। ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही, तर या संधीचं सोनं करा। आणि याच्यासाठी एक स्पेशल रेल्वेसाठी फास्ट ट्रॅक सिरीज आम्ही लवकरच घेऊन येत आहोत, बरोबर आहे। ती तुम्हाला चॅनलवर मिळणार आहे। ती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस ती सिरीज आम्ही सुरू करू तर त्याच्यामध्ये रेल्वे ग्रुप डी मध्ये झालेले प्रिव्हियस इयरचे सगळे प्रश्न आम्ही घेणार आहोत। तर मराठी मुलांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे। चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।